हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. ही आहे श्री मार्गशीर्ष महिन्याची गुरुवारची कहाणी आणि ही आता मी सुरू करत आहे. तर ऐका. श्री महालक्ष्मी देवीची कथा, गुरुवारची कहाणी. श्री गणेशाय नमः. श्री महालक्ष्मी देवी नमः. सुजन हो, ऐका श्री देवी महालक्ष्मीची कहाणी. ही कहाणी आहे द्वापार युगातील सौराष्ट्र देशातील. या सौराष्ट्र देशात एक भद्रश्राव नावाचा राजा राज्य करीत होता. तो राजा पराक्रमी, प्रजादक्ष आणि धार्मिक होता. त्या राजाच्या राणीचं नाव सुरचंद्रिका. ती अत्यंत सुंदर, रूपावन होती. तिला आपल्या श्रीमंताचा आणि रूपाचा मोठा गर्व होता. मागील जन्मात ती एका वैश्याची पत्नी होती. तिच्या नवऱ्याशी नेहमी भांडण होत असे. एकदा असेच झाले. ती त्या भांडणास कंटाळली आणि रागारागाने घर सोडून बाहेर पडली. ती रानावानात फिरत असताना तिला काही सुवासिनी एका पूजा करीत असताना दिसल्या. तिने पुढे होऊन त्यांच्याकडे त्या पूजेची चौकशी केली. तेव्हा त्यांनी तिला सांगितली ती धनदात्री श्री महालक्ष्मीचे पूजा व्रत आहे. तिने त्यांच्याकडून त्या देवीचे व्रताची संपूर्ण माहिती घेतली. पुढे ती मोठ्या भक्तिभावाने ते व्रत करू लागली. त्या व्रताचरणाचे देवी श्री महालक्ष्मीचा तिच्यावर प्रसन्न झाली. तिचे दारिद्र्य दूर झाले. कालांतराने ती वैश्या स्त्री मरण पावली. तिचं पुढे राजघराण्यात जन्म पावली. तिचा भद्रश्राव राजाशी विवाह झाला. ती राणी झाली. त्या दोघांना 7 पुत्री आणि एक सुंदरशी कन्या झाली. त्या कन्याचे नाव होते शांबाळा. एकदा काय झाले, देवीच्या मनात आले की आपण सुरचंद्रिका राणी जाऊन भेटावे, तिला आपली ओळख पटते का पहावे. मग देवीने काय केले, एक म्हातारीचे रूप घेतले, फटकं लुगडं नेसले, माती मळवट भरली, हाती एक काठी घेतली. म्हातारी काठी टेकत टेकत राणीला भेटायला थेट तिच्या राजवाड्यात आली. म्हातारीने आवाज दिला, आहे का कोणी? मला कोणी घास देईल का? म्हातारीचे हे बोलणे ऐकून एक दासी धावत पुढे आली. तिने मोठ्या विनयाने त्या म्हातारीस विचारले, अहो आजीबाई, कोण तुम्ही? इथं कशाला आला? कोणाकडे आलात? तुमचं काय काम आहे? तुम्ही कुठून आलात? तुमचे नाव काय आहे? यावर अधूनमधून कोकत म्हातारी त्या दासीला म्हणाली, अगं, माझं नाव कमला. मी द्वारकेवरून आले आहे तुझ्या सुरचंद्रिका राणीस भेटायला. कुठे आहे ती राणी? तेव्हा ती दासी हलक्याच आवाजात म्हणाली, आजी, राणीसाहेब आत यांच्या महलात आहेत. मैत्रिणीशी गप्पा गोष्टी करत आहेत. त्यांनी जर तुला इथे ह्या अशा अवतारात पाहिला तर त्या रागवतील, तुला पुन्हा बोलतील, आपल्या मैत्रिणीच्या समोर तुझा अपमान करतील. त्यापेक्षा तू असं कर, आपली एक आडोशीला बस. त्यांच्या मैत्रीण गेल्या की मी तुझ्या आल्याची वार्ता राणीसाहेबांना देते. दासीचे ते बोलणे ऐकून म्हातारीस राग आले. ती रागाने म्हणाली, अगं, ही तुझी राणी आता धनसंपत्तीने रूपाने गर्विष्ठ झाली आहे. ती आज राणी झाली आहे खरी, पण मागच्या जन्मी ती एक दारिद्र्य वैश्याची स्त्री होती. त्या जन्मात तिने माझ्या श्री महालक्ष्मीचे व्रत केले म्हणून तिला या जन्मी राजवैभव प्राप्त झाला आहे. पण ती मात्र आता गर्विष्ठ उन्मत्त झाली आहे. तिला याचा परिणाम भोगावा लागेल. तेव्हा तिचे डोळे उघडतील. जाते मी, असे म्हणून ती म्हातारी तनावनाने निघाली. तेव्हा दासी घाबरली. तिने म्हातारीचे पाय धरले, तिला पाणी दिला आणि तिची क्षमा मागितली. हात जोडून दासीला म्हणाली, आजी, तू हे व्रत मला सांग. मी ते व्रत श्रद्धेने, भक्तिभावनाने अवश्य करीन. मी उतरणार नाही, मातारणार नाही, घेतलेला वास टाकणार नाही. माझ्यावर दया कर आणि मला ते तुझे व्रत सांग. म्हातारीला त्या दासीची दया आली. म्हातारीने तिला या लक्ष्मी व्रताची सारी माहिती सांगितली. म्हातारी काठी टेकत परत निघाली. तोच भद्रश्राव राजाची मुलगी शांबाळाही तिथे धावत आली. तिने दासी व म्हातारीचा संवाद ऐकला होता. ती म्हातारीचे पाय धरून तिला आपली परिचय दिली. मोठ्या विनयाने शांबाळा देवीस म्हणाली, आजी, रागवू नकास. माझी आई चुकली. मी तिच्या वतीने क्षमा मागते. आईने जरी तुझ्या व्रताकडे पाठ फिरवला असले तरी मी तसं करणार नाही. मी घेतलेला वास टाकणार नाही, व्रत मोडणार नाही. तू मला तुझ्या या व्रताची माहिती सांग. राजकन्या शांबाळा हिचे ते बोलणे ऐकून देवीस तिची दया आली. तिने तिला या मार्गशीर्ष महिन्यातील लक्ष्मी व्रताची संपूर्ण माहिती दिली आणि म्हातारी आता परतणार तोच तिथे राणी सुरचंद्रिकाही आली.
तिने एक फाटक्या तुटक्या नेसलेल्या म्हातारीला आपल्या महलाशी पाहिलं. ती एकदम तिच्यावर रागवून तिला विचारू लागली, कोण ग तू थेरडे, इथे कशाला आलीस? जा इथून, नाहीतर मी तुला धक्का मारेन, माझ्या दारातून हाकलवून देईन. ते शब्द ऐकून म्हातारी संतापली. तिने रागाने आपले डोळे गरागरा फिरवले. ती तोंडातल्या तोंडात काहीतरी फुटफुटली आणि संतापाने निघून गेली. सजन हो, त्या म्हातारी रूपी देवी श्री महालक्ष्मीने जे व्रत सांगितले ते व्रत मोठ्या भक्तिभावाने आणि श्रद्धाने केल्यामुळे ती दासी पुढे खरोखरच सुखी झाली. राजकन्या शांबाळा हिने त्या व्रत श्रद्धेने उच्चारण केले. योग्य वेळी देवी श्री महालक्ष्मीच्या कृपेने सिद्धेश्वर राजाचा पुत्र मालधार हिच्याशी तिचा विवाह झाला. ती मोठ्या राजवैभवात सुखाने राहू लागली. इकडे मात्र देवी श्री महालक्ष्मीच्या त्या भद्रश्रावच्या राजवाड्यातून अपमानित होऊन निघून गेल्याने पुढे लवकरच शत्रूंनी त्यांच्या राज्यावर चाल केली. त्याचे राज्य बळकवले. राजा राणीस आपल्याच राज्यातून परागंद व्हावे लागले. झाल्याच्या गोष्टी राजा भद्रश्राव खूप वाईट वाटले. राणी सुरचंद्रिका आपल्या केल्या कृतीने आता पस्ताव होऊ लागली. एका काळाच्या राज्यवैभवात असलेल्या राजा राणीस आता रणावणात भुकेल्या पोटी फिरण्याचे दिवस आले. असाच काही काळ गेला. एक दिवशी राजा भद्रश्रावाच्या मनात आले की आपल्या लेकीस भेटण्याची तीव्र इच्छा झाली. तो एकटाच पायी चालत तिच्या नगरीत आला. दमला बगलेला राजा नदीकाठी विश्रांतीसाठी विसावला. राणीच्या एका दासीने त्यास पाहिले. त्यांचे आगमनाची वार्ता राजवाड्यात दिली. मालधार जावईने त्वरित सासऱ्याचे सन्मान आणण्यासाठी रथ पाठवले. राजाचे स्वागत करून त्यास अलंकार भूषणे दिले. मोठ्या आदराने प्रेमाने ठेवून घेत त्याचे उचित आदर सन्मान केले. काही दिवसात आपल्या लेकीच्या घरात पाहुणचार घेऊन राजा परत निघाले. तेव्हा मालदारने त्यास हंडा भरून धन दिला. लेकीने पित्यास भरल्या गेल्याने निरोप दिले. भद्रश्राव राजास तो तसा हंडा घेऊन आलेला पाहून राणी सुरचंद्रिका हिला मोठा आनंद झाला. तिने घाईघाईने ते हंड्यावरचे झाकण दूर केले आणि आत पाहिले तर काय, आत धन नव्हते, त्या धनाचे झालेले कोळसे होते. हे पाहून राजास मोठा आश्चर्य वाटले. राणी सुरचंद्रिका मात्र खात्री झाली की त्या देवीचे अजूनही आपल्यावर झालेले कृपेची, तिचे शापाचीच ही परिणिती आहे. पण काय करणार, राणी सुरचंद्रिकास आपले फुटक्या नशिबास हात मारून घेतले. शिवाय उपाय उरला नव्हता. राजा भद्रश्राव आणि राणी सुरचंद्रिका यांच्या मागाचे दारिद्र्य काहीच सरत नव्हते. एक दिवस आईच्या मनात लेकीस भेटण्याची इच्छा झाली. तिच्या आगमनाची वार्ता ही अशीच एका दासीकडून मिळतात लेक आणि जावईने तिच्या मोठ्या आदराने सन्मानाने महलात आणले. ती तेव्हा लेकीकडे आली तेव्हा श्री महालक्ष्मी व्रत चरणाची प्रभावाने सुख सौख्यात असलेल्या आपले लेकीस पाहून तिला मोठा आनंद झाला, समाधान झाला. लेकीने आई 9 माखू घेतले. तिला नूतन वस्त्रालंकार दिले. सुग्रास भोजन दिले. दुपारची वेळ झाली. शांबाळ्याने देवी श्री महालक्ष्मीची पूजा आरती नैवेद्य केली आणि तिने आईस भोजनास बोलवले. पण त्यावेळी राणी सुरचंद्रिका म्हणाली, शांबाळा, तू माझे डोळे उघडलेस. आज तुझ्या श्री महालक्ष्मी व्रताचा हा पहिला गुरुवार आहे. मी तुझी पूजा पाहिली, आरती ऐकली. आता आज मी ही उपवास करणार आणि माझ्या सुटलेला मोडलेला श्री महालक्ष्मी व्रताचा वास पुन्हा जोडून घेणार. ते शब्द ऐकून शांबाळास तर फार मोठे आनंद झाले. महिनाभर तिथेच लेकीकडे राहूनच राणीने ही देवी श्री महालक्ष्मीची क्षमा मागून तो लक्ष्मी व्रताचा वास पूर्ण केला आणि एका दिवस सर्वांचा निरोप घेऊन आणि सुरचंद्रिका आपल्या घराकडे परत येण्यास निघाली. तेव्हा लेकी आईस पोहोचवायला तिच्या सोबत माहेरी आली. 4 दिवस माहेरी राहून सासरी परत आलेल्या शांबाळा जेव्हा तिचे पतीने तू माहेरून काय आणलंस असे विचारले तेव्हा तिने सोबत आणलेला मिठाचा हंडा दाखवला. त्यावर मालदार तिला म्हणाला, अगं वेडे, मीठ कशाला आणले? इथे आपल्या राज्यातही खूप मीठ आहेच की. त्यावर, हो ना, पण हे माझ्या माहेरचे मीठ आहे. मीठ हे जीवनाचे अमृत आहे. त्याने अन्नाला एक सुंदर ही गोडी येते. मीठ
सेवकाला धन्याशी इमान राखायला शिकवते, असं शांबाळा म्हणाली. मालधाराने तिचे बोलण्यात ती खोच ओळखली. आता मालधार ही त्या मिठाचा विचार करू लागला. हा आणि असा विचार करत असताना एकेकी मालधारे कसल्याशी निश्चयात उठले. त्याने तातडीने भद्रश्रावास आपल्याकडे बोलवून घेतले. एकांतात त्याशी कसलीशी खळबळते केली आणि सैनिकाच्या हातावर मीठ देऊन त्यांनी प्राणपणे लढण्याचे आदेश दिले. मालधाराने ज्या शत्रूंनी भद्रश्राव राज्य बळकावले होते त्याच्यावर तीव्र हल्ला केली, प्रचंड युद्ध केला. सैनिकांनी मिठाचे इमान राखवत पराक्रमाची शर्थ केली. भद्रश्रावचे राज्य सोडवून ते परत मिळवले. मालधार आणि शांबाला यांनी ही व्रत मिळताच त्यांनी हे मोठा आनंद झाला. मालधाराने ते भद्रश्रावास परत दिले. त्या दिवशी भद्रश्रावास त्याचे गेलेले राज्य परत मिळाले. तो मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार होता. राणी सुरचंद्रिकाने पूर्ण सुरू केल्यास लक्ष्मी व्रताचे तो शेवटचा गुरुवार होता. त्या गुरुवारी भद्रश्रावास त्याचे गेलेले राज्य परत मिळाले. इतकेच नाही तर देवीच्या वरद कृपेने राज्याचे दूर दशा गेलेले 7 पुत्र हे नेमकी त्याच दिवशी घरात परत आले. सर्वांनाच मोठे आनंद झाले. सर्वांना तो सुखाचा दिवस परत दाखवणाऱ्या देवीशी महालक्ष्मी मनोमनी कृतज्ञतापूर्वक आभार मानले. तिच्या नावाचा जय जयकार केला. सुजन हो, या श्री महालक्ष्मी व्रताची महिमा हा असा आहे. जे कोणी भक्तिभाविक हे व्रत निष्ठाने भक्तिभावाने आचरतात त्यांच्यावर देवी श्री महालक्ष्मी आपल्या कृपेचे वर्षाव करते. ही उत्तराची कहाणी सर्वांनी मोठ्या भावभक्तीने वाचावी, ऐकावी, म्हणजे त्यांच्या घरात सदैव श्री महालक्ष्मीचे वास्तव्य राहून ते घर सुख सौख्याने भरून जाते. ओम श्री महालक्ष्मी देवी नमः. सो कहानी हो चुकी है. अगर ये कहानी आपको अच्छी लगी होगी तो लाइक शेयर कमेंट और सब्सक्राइब करना मत भूलना. बाय, पीस आउट.